अरे हे सगळं माझ्या एकटीच्याच वाट्याला का? मी यांच्यासाठी सगळं अगदी मनापासून करते, पण यांना कधीच कुठल्या गोष्टीचं समाधान म्हणून नाही. आजपर्यंत मी कधी कधी माझा पदर डोक्यावरून खाली पडू दिला नाही का कधी माझ्या दुःखाचा बाजार मांडला नाही. अंतरपाठ खाली गेला तेव्हाच आमची नजरेला नजर मिळाली असेल. त्यानंतर मी कधी नजर वर करून सुद्धा यांच्याकडे पाहिलं नाही का यांची मान खाली जाईल असंही कधी वागले नाही. मला माझे बाबा नेहमी म्हणायचे, पोरी, अगं नवरा बायको म्हणजे गाडीची 2 चाकं असतात आणि त्यातले एक चाक जरी कुचकं निघालं तर दुसऱ्याने त्याला सांभाळून पुढे ओढत न्यायचं असतं. आणि नवरा हा शेवटी नवराच असतो. अगं 7 जन्माच्या गाठी बांधलेल्या असतात त्यांच्यासोबत. मला म्हणायचे, विश्वास ठेव, त्यांचेही डोळे लवकरच उघडतील आणि तेच तुला मायाने जवळ घेतील. मला म्हणायचे, घरातल्या 4 गोष्टी 4 भिंतीच्या आतमध्ये ठेवून संसार करायचा आणि हे तू कधीच विसरू नको, असे मला म्हणायचे. पण बाबा, तुम्हाला जे चित्र दाखवलं ते वेगळं होतं आणि आता जे चित्र आहे ते खूप वेगळं आहे बाबा, खूप वेगळं आहे. बाबा, तुम्ही मला एकटीला पोरकं करून असं का गेला तू देवाकडे? तुम्ही हवे होतात बाबा मला मार्ग दाखवण्यासाठी. तुम्हाला हे सत्य कळालं असतं. यांनी ही सोयरीक फक्त आपली जमीन बळकवण्यासाठी केली, पण या घरात केरसुरी इतकी किंमत नाही हो मला बाबा. श्री स्वामी समर्थ. आता तुम्हीच मला काय तो मार्ग दाखवा आणि तुम्हीच मला यातून बाहेर काढा. श्री स्वामी समर्थ.